यूट्यूब फॅमिली आमच्या सासूबाईला जेवण वाढलं आणि हे सुकट आहे ना, सुकट आणि बेसन एकत्र करून तुम्हाला याची रेसिपी मी एखाद्या दिवशी व्हिडिओ करून दाखवीन. आणि भात, हे लोणचं आणि हे वटाण्याची भाजी, हे 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 तळलेलं आहे ना, वटाणा, मटकी, लोणचं आणि मूग हे तिन्ही मिक्स करून ही भाजी केली, तीन मिक्स करून. आणि हे भात आणि हे चपात्या, हे बघा चपात्या केल्या, हे बघा पिठलं केलं, सुक्कटचं पिठलं. आणि हे बघा चपाती आहेच अजून. चपाती कशी केली ते माझ्यासाठी साधी चपाती आहे आणि पसारा आहे तो इग्नोर करा माय यूट्यूब फॅमिली. आमच्या सासूबाईला लवकर जेवण लागते व पण आज उशीर झाला, उठायला उशीर झाला. रात्री 12:30पर्यंत लाईव घेतली. काय करू, दिवसभर किती लाईव घेऊ. बाहेरचं वातावरण बघा कसं आहे, खूप छान आहे. ऊन तापत आहे, लयच ऊन तापत आहे. हा फ्रीज बघा आमचा, या फ्रीजला झाले 12 वर्ष, पण अजून पण याला एकदा सुद्धा खराब झालेला नाही. रात्र दिवस चालू राहते आमचा फ्रीज हा. बघा कसं आहे तर. आणि बाहेरचं वातावरण बघा कसं आहे. आणि आमचा नवरा गाडी बनवते, कधी बनवते काय माहीत, काही समजत नाही बाप्पा. हे बघा कसं केलं. मी एकदा तुम्हाला रेसिपी दाखवीन, एवढं छान लागते नाही. आमच्या इकडं झिंग्यातलं बेसन म्हणतात, इकडं सुकटमधलं बेसन म्हणतात. इथं करतच नाही पहिली गोष्ट, पण मी हे रेसिपी तुम्हाला करून दाखवील एखाद्या दिवशी. थँक्यू सो मच माय यूट्यूब फॅमिली.